भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामना होणार होता बांगलादेशच्या चितगाव नावाच्या गावी। कप्तान महेंद्रसिंग धोनीला पाठीमध्ये अचानक चमका यायला लागल्या। त्यांनी निर्णय घेतला की त्या अडचणीमुळे तो दुसऱ्या दिवशीचा कसोटी सामना खेळणार नाही। उपकप्तान होता वीरेंद्र सहवाग। त्यांनी सांगितलं, वीरू प्रेस कॉन्फरन्स अटेंड करायला आता तूच जा आणि उद्याची मॅच तूच लीड कर, कारण माझ्या पाठीतली चमक जात नाही आहे, उद्याचा सामना मी खेळू शकणार नाही। वीरेंद्र सहवाग म्हणला, नो प्रॉब्लेम। जशी त्याची बॅटिंग तसाच त्याचा ॲटिट्यूड। आला बिंदास पत्रकार परिषदेला आणि त्या पत्रकार परिषदेला मी पहिल्या लाईनीत बसलेलो होतो। एक दोन प्रश्न विचारले गेले आणि त्याच्यानंतर एका बांगलादेशी पत्रकारांनी सहवागला विचारलं, व्हॉट डू यू थिंक अबाउट बांगलादेश टीम। सहवाग म्हणाला, दे आर अ ऑर्डिनरी साईड। तो पत्रकार भडकला। तो म्हणला, कुठल्या क्षेत्रात, बॅटिंग बॉलिंग फील्डिंग कुठल्या क्षेत्रात दे आर ऑर्डिनरी साईड। तो म्हणला, इन ऑल 3 डिपार्टमेंट्स बांगलादेश टीम इज अ ऑर्डिनरी साईड। मी पहिल्या रांगेत बसलो होतो। मला हसू थांबवेना की अरे हा भारतीय संघाचा कप्तान हा इतक्या ब्लंटली कसं बोलू शकतो। मला खरोखर कळेना, पण ह्यालाच सहवाग म्हणतात। पत्रकार परिषद संपली आणि त्याच्यानंतर सहवागनी माझ्या खांद्यावरती हात ठेवला आणि तो मला घेऊन जाताना म्हणला, अच्छा किया ना, थोड़ा सा उनके साथ उंगली किया, क्योंकि अब तो वो खुंदक में आके खेलेंगे, नहीं तो ये फुद्दू साइड के खिलाफ खेलते हुए मोटिवेट कौन करेगा, मेरी माँ, असं म्हणत हसत शिट्ट्या वाजवत तो निघून गेला। भारतीय संघाने तो सामना व्यवस्थित जिंकला, ती सिरीज व्यवस्थित जिंकली। पण तेव्हापासून वीरेंद्र सहवाग आणि बांगलादेश यांचं विळा भोपळ्याचं नातं झालं। दरवेळेला सहवाग बॅटिंगला आला की हे एवढी आरडाओरडी करायचे। आणि तुम्हाला सांगतो, 2011 साली या सहवागनी या बांगलादेश संघाला फोडून काढलं होतं। 180 धावांची खेळी त्यांनी केली होती। भारतीय संघाने पहिला सामना दणक्यात जिंकलेला होता। विराट कोहलीनी पदार्पणाच्या विश्वचषक सामन्यातही शतक केलं होतं आणि भारतीय संघाचा 2011चा जी मोहीम होती त्या मोहिमेला झकास सुरुवात झाली होती। मला या गोष्टी आज एवढ्या करता आठवत आहेत की तसाच भारत विरुद्ध बांगलादेश विश्वचषकाचा सामना याच गहुंजे स्टेडियमवरती होणार आहे आणि भारतीय संघाची तयारी पूर्ण झालेली आहे। गंमत कशी आहे बघा, ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळायचं आहे, पाकिस्तान विरुद्ध खेळायचं आहे, हा महत्त्वाचा खेळाडू तो महत्त्वाचा खेळाडू, यांच्याकडे हा अष्टपैलू खेळाडू। मी अगदी उत्साहाने तुम्हाला सांगत असतो, बांगलादेश विरुद्ध तो उत्साह आणायला लागतो। पण अहो हे असं प्रकरण आहे की धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, असं हे प्रकरण झालेलं आहे। बांगलादेश संघ बाकी संघांविरुद्ध सामान्य खेळ करतो, बरोबर भारतीय संघाविरुद्ध चांगला खेळ करतो। त्यांच्या खेळाडूंच्या अंगात काय वारं संचारतं मला अजून कळलेलं नाही आहे, परंतु चांगला खेळ करण्याकरता त्यांना भारताविरुद्धचा सामना हा सर्वात प्रेरित करत असतो। माझ्या मते ह्याच्यामुळे भारत विरुद्ध बांगलादेश लढत ही कमकुवत कधी होत नाही। अनुभवांची कमतरता म्हणा किंवा फिनिशिंग लाईनवरती त्यांना जाता येत नाही म्हणून त्यांनी काही सामने गमावलेत, फार कमी सामने जिंकलेत, पण गेल्या 4 सामन्यांपैकी 3 सामने त्यांनी जिंकलेत। हे सत्य नाकारून चालणार नाही। भारतीय संघाला हे सत्य बोचतंय। अखेर बाकी सामने वेगळे, विश्वचषकाचा सामना वेगळा, त्यामुळे भारतीय संघ हाच विचार करताय, अजिबात संधी द्यायची नाही। अक्षरशः इतका चांगला खेळ करायचा की बांगलादेश संघाला कोणतीही संधी सामन्यामध्ये पुनरागमन करायची द्यायची नाही। बातमी अशी कळते की शकीब उल हसन हा 100% फिट नाही आहे। भारताविरुद्धचा सामना तो खेळण्याकरता त्यांचा सपोर्ट स्टाफ जीवापाड प्रयत्न करतो आहे। जरी तो खेळला तरी तो 100% नसेल, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। जर तो खेळला नाही तर त्यांची कॅप्टनशिप कोण करणार हा मोठा प्रश्न आहे। माझ्या मते बांगलादेश संघामध्ये काही गुणवान खेळाडू नक्की आहेत। मला मेहदी हसन मिराज हा प्रचंड आवडतो। हा खेळाडू असा आहे की जो बॅटिंग बॉलिंग आणि फील्डिंग तिन्हीमध्ये आपली छाप सोडतो। सध्याच्या घडीला तर तो वरती बॅटिंगला येतोय आणि अप्रतिम बॅटिंग करतोय, उत्तम ऑफस्पिन टाकतोय आणि फील्डिंगमध्ये तर तो वाघ आहे। म्हणजे बांगलादेश संघ डोक्यावर घेऊन फिरतात तसा वाघ नाही, खरा वाघ आहे। त्यामुळे मेहदी हसन मिराजकडे मी लक्ष ठेवणार आहे। अर्थातच मुशफिकुर रहीम आहे जो खडूस बॅट्समन आहे। मुंबईच्या क्रिकेटमध्ये बोललं जातं शुभलक्षण म्हणून की अरे हा खडूस बॅट्समन आहे, ही कॉम्प्लिमेंट समजली जाते, तशी कॉम्प्लिमेंट मी मुशफिकुरला देईन। आणि माझं अजून एका खेळाडूकडे लक्ष असेल आणि तो म्हणजे शोफिरुल इस्लाम। हा जो डावखुरा वेगवान बॉलर आहे, उंचापुरा आहे आणि चांगल्या वेगानं बॉलिंग टाकतो, कटर्स पण टाकतो, यॉर्कर पण चांगला टाकतो। अर्थात मुस्तफिझुरची सुद्धा त्याला मदत होणार आहे। हे जरी सगळं बोललं तरी कागदावरती भारतीय संघ सध्याच्या लयीमध्ये बांगलादेशपेक्षा खूपच उजवा आहे, याच्यात कुठलीही शंका बाळगायचं कारण नाही।
रोहित शर्मा भन्नाट फॉर्ममध्ये, विराट कोहली भन्नाट फॉर्ममध्ये आणि के.एल. राहुल भन्नाट फॉर्ममध्ये. गेल्या सामन्यामध्ये श्रेयस अय्यरनीसुद्धा नाबाद अर्धशतक झळकावलेलं आहे. जे काही थोडे खेळ केला त्याच्यामध्ये शुभमन गिलसुद्धा झकास बॅटिंग करताना दिसलेला होता. हार्दिक पंड्याला अजून तेवढी संधीच मिळालेली नाही आहे. रवींद्र जडेजाला अजून तेवढी संधी मिळालेली नाही आहे. म्हणजे ते वेटिंग आहेत. भारतीय संघाच्या बाबतीत पारस मांभरेचं म्हणणं असं आहे, जो पत्रकार परिषदेत आला होता, त्यांनी सांगितलं की कोणाला तरी संधी द्यायची आहे म्हणून आम्ही संघात बदल अजिबात करणार नाही. एक चांगली लय भारतीय संघाला मिळालेली आहे. एकत्रित येऊन समोरच्या टीमवरती चांगला हल्ला ते चढवत आहेत. त्यामुळे कुठली घाई ते करणार नाहीत आणि म्हणून या सामन्यामध्ये सुद्धा बदल व्हायची शक्यता मला फार कमी वाटते. तुम्ही सगळेजण आपलं अग्रहानी मत नोंदवत आहे की शार्दूल ठाकूरच्या जागी शमीला खेळवायला पाहिजे. काही जण म्हणतात अश्विनला खेळवायला पाहिजे. तुमच्या मताशी काही प्रमाणात मी सहमत आहे, पण परत मी एकदा तुम्हाला रिमाइंड करून देतो, भारतीय संघ व्यवस्थापन सगळ्या गोष्टी या विचारपूर्वक करतायत. त्यांच्यावरती थोडासा आपण विश्वास ठेवूया. हे म्हणत असताना पारस मांभरेंनी अक्षरशः अशी मान हलवत म्हणला की सूर्यकुमार यादव, अश्विन आणि मोहम्मद शमीसारखे दर्जेदार खेळाडू 11 जणांच्या संघात जागा मिळू शकत नाही आहे. त्यांना संघाबाहेर ठेवायला लागतं आहे. याचं खूप दुःख आम्हाला होतं आहे आणि हा खूप टफ कॉल आहे. परंतु या सगळ्या खेळाडूंशी संघ व्यवस्थापनाचा संवाद हा उत्तम असल्यामुळे कोणी नाराज होत नाही आहे. मॅच जी होणार आहे ती या मोसमातली पहिली मॅच असणार आहे. या विकेटवरती या संपूर्ण भागामध्ये भरपूर पाऊस पडला आहे. त्यामुळे या विकेटवरती थोडंसं तरी मॉइश्चर असेल. एकदम कोरडं ठणठणीत विकेट नसेल असा माझा अंदाज आहे. त्यामुळे बॉल पण बॅटीवरती येणार आहे. विकेटच्या ताजेपणामुळे पहिल्या तासामध्ये, खेळाच्या पहिल्या तासामध्ये फास्ट बॉलरला थोडीशी मदत नक्की होणार आहे. परत हा माझा अंदाज आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा जो कॅप्टन असेल तो पहिली बॉलिंग करायचा निर्णय घेईल असं मला वाटतं. हे माझी मतं मी तुम्हाला सांगितली. मला तुमची मतं ऐकून घेताना सुद्धा मजा येते आणि तुम्हाला अजून एक गुड न्यूज देतो. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, पाठिंब्यामुळे यूट्यूबच्या सबस्क्रायबरचा आकडा आता 75,000च्या जवळ गेलेला आहे. 25,000 अजून कमी आहेत, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे वर्ल्ड कप संपायच्या आत मला 1 लाखाचा टप्पा यूट्यूब सबस्क्रायबरचा गाठायचा आहे. त्याच्याकरता तुमची मदत पाहिजे. पुण्यात आल्यानंतरच मला 5,000 सबस्क्रायबर जास्त मिळालेले आहेत. याच्यापेक्षा तुमच्या पाठिंब्याचं कौतुक मी अजून काय करू. परंतु परत एकदा तुम्हाला रिमाइंड करतो, प्लीज माझं यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल सगळं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्यातला संवाद असा चालू ठेवूयात. या सामन्याकडे मी लक्ष ठेवणार आहे. अंदाज माझा विचाराल तर भारतीय संघ चांगलाच खेळ करेल. बांगलादेश संघाला संधी देणार नाही असा माझा अंदाज आहे आणि त्याच्याकरता भारतीय संघ एकदम तयारी करून सज्ज आहे, एवढं मी तुम्हाला खात्रीलायकरित्या सांगतो. परत भेटूया या सामन्यानंतर या सामन्याचा अहवाल घेऊन. बाय बाय.